नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे भूत बंगला. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा भूत बंगला. विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सून म्हणून आमच्या गावात आली. खरं तर विनायक नीलाशी लग्न करणार असा सर्वांचा अंदाज होता, कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघं फिरताना दिसत होते. नीला विनायकच्या दुकानात बराच वेळा दिसे आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वांना वाटत होतं विनायक नीलाशी लग्न करेल. पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले, पण नीलाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरी बरोबर. माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजता ती म्हणाली, काय चालला तुमच्या मित्राचा? एका मुलीत फिरवल्यात आणि दुसऱ्या बरोबर पाठ धरता. असता बाई एखाद्याचा नशीब, त्यांका होये तितके बायले घावतात. पण मला कळले विनायकच्या आईबाबांना नीला पसंत नव्हती. त्याचे बाबा मला रस्त्यात भेटले तेव्हा म्हणाले, अरे ता नीला म्हणजे चालू पोर, कोणाच्याच गाडीवर बसून जायत. मी विनायक सांगले त्या पोराक माझ्या घरात हाडायचा नाही. मी गप्प झालो. शेवटी विनायकचे मंदाशीच लग्न झाले. मंदा तालुक्याच्या गावातील होती यथातथाच, पण गुणी होती. तिला घरातील कामे उत्तम येत. ती घरात आली आणि परबांचे घर आणि परिसर स्वच्छ दिसू लागला. तिला अनेक पदार्थ येत, त्यामुळे विनायकचे आईबाबा पण खुश होते. शिवाय ती सर्व हे खालच्या मानेने करी. पण विनायकचे लग्न झाले तरी नीलाचे कारण नसताना विनायकच्या दुकानात जाणे आणि चेष्टा मस्करी त्याच्याशी करणे हे कमी झाले नव्हते. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली, तुमच्या मित्राच्या दुकानात गेल्ला धरली? जाते कधी मधी? नाही, त्या नीलाचं मुक्काम अजूनही असता म्हणे दुकानात. बाई बाई, मी पण बघितलंय. पण आपण आता काय करू शकतो दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात? पण आता घरात बाईल असामा त्याची, पुरीचे दिवस वेगळे, आता सांभाळून बघा म्हणावं. तुम्ही सांगत आहे का काहीतरी? मी गप्प राहील. गणपतीच्या दिवसात परबांकडे सत्यनारायण होता म्हणून माझी पत्नी त्यांच्या घरी मदतीला गेलेली. रात्री उशिरा घरी आल्यावर ती मला म्हणाली, हो मंदा गप्प गप्प होता हो. त्यांच्याकडे काम करणारी काशी माका सांगत होती, मंदाक बहुतेक कळला, एका अंदाज इलो आपल्या घोवाचो. कोणीतरी चिठ्ठी लिहून विनायक आणि नीलाची भानगड असा अशी बातमी दिली आहे. त्या दिवसापासून बिचारांना गप्प गप्प असा हो. मंदानं आपल्या आई वडिलांना काय बोलवून आणल्याने, त्यांनी जावयाक जा विचारल्याने, पण विनयात काय बदल नाही. विनयाच्या आई बाबांनी सुद्धा विनयाची खरडपट्टी काढल्याने. पण तुम्ही काहीतरी बोला मा. शेवटी मी विनयाचा मित्र म्हणून त्याच्याशी बोलायला गेलो. विनया, पुरीचे दिवस वेगळे, पण आता घरात बाय लिहिली आम्हा मंदा. त्याच्याशी आता लग्न करून ते का घरात आणलं. आता त्या नीला ह्याचो नाच सोड. त्या नीलापायी तुझं दुकानात लक्ष नाही आणि संसारात पण लक्ष नाही. लहान गावात असलेल्या गोष्टी प्रत्येकात कळतात बाबा, आणि तसेच ते तुझ्या बायको पण कळले बहुतेक. अरे पण मी त्या बाबांका त्या वक्ताच सांगलेलं आहे, माका मंदाशी लग्न करूचं नाही. तरी पण माझ्या गळ्यात घातल्यानी मातेनी. अरे पण त्यात मंदाचो काय दोष? त्याच्या गळ्यात माल घातलंच बा तू. असे दोन दगडावर पाय ठेवून मोठ्या संकटात आमंत्रण देतात बाबा, हे लक्षात ठेव. या वाईट असा. दसऱ्याच्या सुमारास नीला गावातून नाहीशी झाली. तिला तिचे आई वडील शोधत होते. त्यांनी त्यांचे सर्व नातेवाईक ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली, पण तिचा पत्ता लागला नाही. मग लोकात कुजबूज सुरू झाली. विनयानंच नीलात म्हापशात ठेवल्यात आणि शनिवार रविवारी आपण तिकडे जाता. आता विनयाचे दुकानात पण लक्ष नव्हते. त्याच्या दुकानात अनेक वस्तू मिळत नव्हत्या. दुकानातील कपाटे हळूहळू खाली होऊ लागले. 15 दिवसानंतर माझी बायको मला सांगू लागली, मंदा दिवाळी गेला मायराग ना, विनयाची बायको, ता परत येऊकच नाही. मला वाईट वाटत होते. एका नीलापायी परबांच्या घरात दुःख आले होते. विनयाची आई बाबा बिचारी साधी माणसं होत होती. त्यांना विनयाचे वागणे आवडत नव्हतेच, पण विनयापुढे त्यांचे पण काही चालत नव्हते. यात विनयाचे दुकानाकडचे लक्ष त्यांना आणखी त्रास देत होते. दिवाळीनंतर मंदाच्या वडिलांनी तिला सासरच्या घरी पोहोचवले. आपल्या घरी आल्यापासून मंदा गप्प गप्पच होती.
विनयाला मंदा घरात असली काय नसली काय काही फरक पडत नव्हता. दुपारी घरी जेवण मिळत होतं एवढं त्याचं सुख. पण मला कळले मंदा नवऱ्याबरोबर भांडत होती. त्या नीलाचा नाच सोडण्यास सांगत होती. आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देत होती. पण विनया कुणालाच भीक घालत नव्हता. शनिवार रविवार आपला तो म्हापशाला नीलाकडे पळत होता. आणि एके दिवशी मी तालुक्याच्या गावात जायचे म्हणून सकाळी लवकर स्कूटरला किक मारत होतो. एवढ्यात परबांच्या घराकडून ओरड ऐकू आली. मोठमोठ्याने रडणे ऐकू आले. माझी बायको पटकन घरातून आली आणि मी स्कूटर परबांच्या घराकडे जोरात घेतले. मी आणि पत्नी पटकन घरात शिरलो. विनयाची आई मोठमोठ्याने कोकलत होती. बाबा थरथरत उभे होते. त्यांच्या सुनेने, विनयाच्या बायकोने, मंदाने विष घेतलेले दिसत होते. तोंडाला फेस आला होता. माझी बायको पटकन पुढे गेली. मी आणि तिने मंदाला उचलून बाहेर रिक्षात घेतले. रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधीच मंदाने मान टाकली होती. डॉक्टरनी तिच्या मृत्यूची खात्री केली. मग शवविच्छेदन, पोलीस कंप्लेंट, विनयाला अटक, केस सुरू झाली. मंदाच्या आत्महत्येमुळे परबांच्या घरावर अवकळा आला. मंदांच्या वडिलांनी विनायक तिला त्रास देत असल्याने आणि त्याच्या बाहेरखेली वागण्याने कंटाळून मंदाने विष घेतले असा जबाब दिला. विनया 4 महिने जेलमध्ये राहिला आणि मग जामिनावर सुटला. त्याच्या दुकानाचे तर काय 12 वाजलेलेच होते. विनयाचे आई बाबा आता या त्यांच्या घरात म्हणजेच बंगल्यात राहायला घाबरू लागले. तरुण सुनेने घरात जीव दिला होता. तिचा आत्मा ह्या घरात घुटमळतो आहे असा त्यांचा समज झाला होता. विनय आता नीलाकडे राहत होता. विनयाच्या आईला वाईट वाईट स्वप्ने पडू लागली. त्यात तिची सून तिला रडताना दिसत असे. विनयाच्या बाबांना कोणीतरी रडताना आजूबाजूला ऐकू येऊ लागले. त्या दोघांची झोप उडाली आणि शेवटी विनयाच्या आईवडिलांनी तो त्यांचा बंगला सोडला आणि ते त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या घरी राहू लागले. मग जिकडे तिकडे बातमी पसरली. कुणाला केस सोडलेली मंदा दिसू लागली, कुणाला विहिरीवर कपडे धुणारी मंदा दिसू लागली, कुणाला रडतानाची मंदा दिसू लागली. मग त्या वाडीतील लोकांनी त्या विहिरीवर जाणे सोडले. हळूहळू लोक त्या बंगल्याकडे पण जायचं टाळू लागले. गेली कित्येक वर्ष हा बंगला बंद आहे. मध्यंतरी विनयाचे वडील वारले. मग 2 वर्षांनी त्याची आई वारली. म्हापशाला राहत असलेली नंदा मग ह्या आमच्या गावात आली आणि त्या बंगल्यात विनयासह राहू लागली. तिची मुलगी पण 5 वर्षाची होती. नीला आता या बंगल्यात राहू लागली खरी, पण तिची मुलगी पण सतत आजारी पडू लागली. तिचं शाळेत लक्ष लागेना. नीलाला पण वाटू लागले मंदाचा आत्मा ह्या घरात वावरतो आहे. तो कुणाला सुख देणार नाही. तिने विनयाला सांगून जागा बदलली. आता लोकांची खात्रीच पडली. या घरात मंदाचा अतृप्त आत्मा कुणाला टिकू देत नाही. त्यामुळे लोक या घराला म्हणू लागले भूताचा बंगला, भूताचा बंगला. भूताच्या बंगल्याच्या आजूबाजूला झाडी वाढली. गेट गंजून गेले. विहिरीवर पाण्याला शेवूळ चिकटला. कुणी त्या बाजूला जाईना. त्या बंगल्याच्या समोर बस स्टॉप होता. त्याचे पण नाव पडले भूताच्या बंगल्याचा स्टॉप. जागा विनायकच्या नावे होती. विनायक आता म्हातारा झाला होता. नीला पण म्हातारी. त्यांची लेक शहरात. विनायकला पैशाची निकट होती म्हणून तो ही जागा आणि बंगला विकायला निघाला. पण कोणी जागा विकत घेईना. जिकडे तिकडे बातमी पसरली ही भूताची जागा, ही कुणाला बरी जाणार नाही. तो मला सांगायला आला, बाबा त्या बंगल्यासाठी माझा गिराईक बघ रे. मी त्याला म्हटलं ही जागा भूताची म्हणून प्रसिद्ध झाली आहे बाबा. आमच्या भागातलो कोण त्याला विकत घेऊचो नाही. कारण असली भूता खेतावर सगळ्यांचा विश्वास. कोणी बाहेरचं आपटलो तर बघूया. बघूया कोण बाहेरचं कोणती आपटा होईल. आपल्या भागातलो नाही. पुढील 10 वर्ष तो बंगला तसाच होता. हळूहळू जीर्ण होत राहिलेला. बाबूभाई पटेल यांची शहरात हार्डवेअर दुकानं होती. त्यांचे पण या भागावर लक्ष होते की त्यांच्या मेव्हण्यासाठी किरण पटेल यांच्यासाठी त्यांना जागा हवी होती. जमिनीच्या एका एजंटने त्यांना हा बंगला आणि आजूबाजूची जागा दाखवली. बाबूभाईला जागा आवडली. पण अनेकांनी त्यांना हा भूत बंगला असल्याचे सांगितले. इथे रात्रीची भूते येतात, भूते नाचतात, दिवट्या पेटवतात असे काही सांगितले. बाबूबाई हसले. त्यांच्या लक्षात आले ही जागा कोण घेणार नाही. मालकाकडे पाडून मागायला पाहिजे जागा. बाबूभाई विनायकला भेटले.
विनायक खुश झाला, कारण पहिल्यांदाच कोणीतरी गिऱ्हाईक आलं होतं. विनायकने किंमत सांगितली. त्याच्या निम्म्याने बाबूबाईंनी जागा मागितली आणि पदरात पाडून घेतली. विनायक खुश झाला, कारण त्या जागेचे थोडे तरी पैसे त्याला मिळाले. बाबूबाईंनी JCB मागवले आणि संपूर्ण बंगला पाडला आणि दणकट बिल्डिंग उभी केली. खाली दुकान, त्याच्या बाजूला गोडाऊन आणि वरती राहायला मोठा 1500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट. बाबूबाईचा मेहुणा किरण पटेल याने हार्डवेअर दुकान सुरू केले. आजूबाजूला भरपूर माल ठेवला. भरपूर माल गोडाऊनात ठेवला. परिसरातील सुतार, वेल्डर, बांधकाम कामगार सर्वांची गोड बोलून धंदा बसवला. दुकानाच्या घरी बायको मुले राहायला आली. नातेवाईक येत होते. सण वगैरे साजरे होत होते. गाड्या आल्या, ट्रक्स आले. पटेलांच्या धंद्याला बरकत आली. पण गावातील जुने लोक अजून पटेलांना भूत दिसता काय हो, दिसता भूत कधी रात्रीचा, याचीच चौकशी करत राहिले. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.